हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमचं गोंडू खूप हालचाल करते, ती खूप वेळ झाली आहे, कॉपरेट करते. आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे, हाफ ऑफ द तयारी चालू आहे. आमचे डॅडी सुद्धा तयारी करताय, देवसेना त्यांना हेल्प करते. एवढं क्यूट वाटतंय ह्या वर्षी, कारण देवसेना लास्ट इयर इतकी म्हणजे मध्ये तिची लुडबुड नव्हती, पण ह्या वर्षी तिची लुडबुड होती. नेक्स्ट इयर तर काही विषयच नाही. खूप क्यूट अशा 2 गोंडस मुली आहेत माझ्या, म्हणजे आम्हाला हेल्प करताय. आणि खूप छान पण वाटतंय, कारण अशी लुडबुड पण पाहिजे असं काम करताना. आणि डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि माझे दीरसुद्धा कोल्हापूरवरनं आलेले आहेत, ज्यांचा नुकताच साखरपुडा तुम्ही पाहिला असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. आणि असं डेकोरेशन केलेलं आहे मी. डेकोरेशन पूर्ण आपल्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवते. सो आमच्यासोबत कनेक्ट राहा. आणि किती मज्जा येणार आहे गणपतीमध्ये. आम्ही काय काय करणार आहोत तेही तुम्हाला पाहायला भेटेल. आमची देवसेना असं ब्लॉगमध्ये येणार नाही असं कधी होणार नाही. से हाय गोंडू. ये हाय. माझ्या घरातले ईच अँड एव्हरी फॅमिली मेंबर एवढे भारी आहेत, सगळे मिळून काम करतात. त्याच्यामुळे जो सणाचा आनंद आहे ना, तो एक वेगळाच आहे. खूप छान वाटतं. टचवूड आमच्या फॅमिलीला कोणाची नजर नको लागायला. मी अजून एक गोष्टीसाठी खूप एक्सायटेड आहे. यावर्षी आम्ही सगळेच आहोत. आमचे मुंबईचे काका वगैरे पण येणार आहेत. आमची लहान पोरं आहेत काकांची, सानू सर्वज्ञ, काकी, आजी सगळे येणार आहेत. आणि मेन आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द फॅमिली, एक नवीन मेंबर ॲड होत आहे आमच्या फॅमिलीमध्ये. नुकताच साखरपुडा झालेला आहे आणि साक्षी गंध झालेला आहे. ही साक्षी आमच्या लाईफमध्ये आलेली आहे, आमच्या फॅमिलीमध्ये आलेली आहे. सो नेक्स्ट इयर तर ती आमच्यामध्ये असणारच आहे, पण यावर्षीसुद्धा आम्ही तिला बोलवणार आहे. हो, सो ती आणि तिची फॅमिली सगळे गणपती फेस्टिवलसाठी येतील आणि खूप मजा करू. ते आल्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल. सो कनेक्ट राहा. माझ्या जाऊबाईंचं मी कसं वेलकम करेल त्यासाठी स्टे ट्यून. मोस्ट आता पितळेची भांडी वॉश केलेली आहेत. मस्त जी तयारी रिच्युअल प्रमाणे होते, दिवे वगैरे सगळे क्लीन केलेले आहेत मी सकाळी उठून. आणि देवसेनाचं पण आवरलेलं आहे. डॅडींनी आंघोळ वगैरे झालेली आहे. गोंडूची आंघोळ राहिलेली आहे. सो तिला मला आता आवरायचं आहे आणि गणपती आणण्यासाठी जायचं आहे. सो मी फटाफट आवरते, कारण माझं काहीच आवरलेलं नाही, माझी बातसुद्धा झालेली नाही. सो मी फटाफट आवरते भेटते. गाईज, मी रेडी झालेली आहे आणि मी नऊवारी वेअर केलेली आहे. आणि सुदर्शन, डॅडी आणि गोंडू, देवसेना आम्ही चाललेलो आहोत गणपती आणायला. ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तयारी. सो कनेक्ट राहा. हॅलो गाईज, खूप घाई झालेली आहे. मला आवरायला खूप टाईम झालेला आहे. मी घरीच सगळं ड्रेस पक केलेला आहे. सुदर्शननी मला खूप जास्त हेल्प केलेली आहे. सो म्हणून मी नऊवारी वेअर करू शकलेली आहे. आणि आम्ही दोघांनी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. गणपतीच्या बाप्पाच्या थीमप्रमाणे आम्ही ड्रेस कॉर्डिनेट म्हणजे कॉम्बिनेशन केलेलं आहे. सो कनेक्ट राहा, खूप मजा येणार आहे. फुल ढोल ताशात. ये ना, ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, आमचे डॅडी पण आलेले आहेत. आणि तुम्ही बसा पुढे, कारण मला कम्फर्टेबल नाही ना बसता येणार. बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि खूप जास्त एक्साइटेड आहेत. डॅडी पण असे रेडी झालेले आहेत. आणि आमचे ससुरजी एकदम मस्त रेडी झालेले आहेत. गणपती तेच घेणार आहेत. सो खूप सारी एक्साइटमेंट आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप मजा येणार आहे. गीतामाई, अतुल काका यांचा पण गणपती इकडे, मध्ये दरवर्षी त्यांचा मुंबईला असतो, पण आता ते 2-3 वर्ष झाले मुलाच्या एज्युकेशनसाठी गावाला शिफ्ट झालेले आहे. सो त्यांचा पण गणपती आपल्याला घ्यायला जायचा आहे. आम्ही एकाच ठिकाणी बुक केलेला आहे. सो तेही रिसीव्ह करायला आम्ही झालेलो आहे. आणि सगळी फॅमिली इतकी मजा येते. सो भेटूया तिकडेच. आणि हे आम्ही जुन्या घरी आलेलो आहोत, तिथे पण गणपती बसतो आणि सगळी फॅमिली आहे. बीचवर आम्ही आलेलो आहे, तिथे घरी आमच्या. आणि आयुष कशी चाललेली आहे तयारी. हा माझा छोटा दीर आहे. हाय हाय. आणि तो पण लाईक त्याला पण रील्स आणि ब्लॉग्स आवडतात. आणि ही आहे आमची आजू सासू, नऊवारी साडी. आणि हा आहेत माझ्या आजू सासू, बरोबर ना, आजू सासूला मला त्यांचा आशीर्वाद दिला. आणि आमच्या आजी पण ॲज युजल खूप गोड दिसतात, एकदम बनठणके. ब्लाऊज वगैरे एकदम मॅची, कॉन्ट्रास्ट.
आजू सासू आमच्या नेहमी तारीफ करतात. ओ हो एकदम म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं ना, एकदम भारी ज्वेलरी वगैरे एकदम. कशी दिसते मी? छान छान. जुनं घर आहे. सत्या साक्षीला काय सांगशील? पुढच्या वर्षी फुल धमाके. आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत, वाटत नाही पाहून एकदम यंग सासूबाई आहेत. आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि खूप पुढे गेल्या सासूबाई. सासूबाई पहिला सासूबाई यंग आहेत पण खूप सुंदर आहेत. आणि हे आहेत माझे आजू सासरे आणि मी खूप एक्साइटेड आहे बाबा यावर्षी एकदम मजा करायची. गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही आलेलो आहेत आमच्या माईंकडे. आमची माई काय करते बघूयात आपण. Oh my God, thanks for the compliment. आणि ह्या आहेत आमच्या आजी, आमच्या आजू सासू. काही हरकत नाही, मस्त नॅचरल खूप छान दिसतात. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई, माझ्या सगळ्यात फेवरेट सासूबाई आणि सगळ्यात हौशी सासूबाई आहेत. आणि मोदक मोदक आणि तुम्हाला पाहू शकता तुम्ही उकडीचे मोदक. ओ माय गॉड, सगळ्यांना उकडीचे मोदक खूप आवडतात. मला करायला जरा टाइम झाला बाळांमुळे, पण काय हरकत नाही, मी थोड्या वेळाने करेल. हा छान वाटतं ना. एकटी तर नाही घातली, तुम्हाला तर माहिती माझा नवरा मदत करतो. आणि हे गोंडले आणि हे गोंडले आदिश्री ना नाही कृष्णवी. कृष्णवी नाव केलेलं आहे बाळाचं. हाय झोप आली. हाय टाटा. आमच्या आयुष माझा धी छोटा धी त्याने पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा असं रेडी सेटअप असेंबल केलेला आहे. इथे ग्रीन गार्स वगैरे मस्त केलंय, खूप छान. हे आमचे नाना बाबा, आमच्या घरातलं सगळ्यात मेन माणूस आणि एकदम जुनं माणूस म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि आजू सासरे ना बाबा, थँक्यू. आजू सासरे म्हणून कधीच ते आमच्याशी वागले नाहीत, एकदम फ्रेंडली वागले. आणि असंच शेवटपर्यंत बाबा राहू देत, आशीर्वाद द्या. चलो बाबा या तिकडं घरी पण. हा आजी, आई कशी दिसते? कशी दिसते आई? ओले बापले, ओले बापले ॲटिट्यूड. माहिती ना हे वागं मा पर्यटन. आणि गणपती आणायला आले का आपण एकदम. खूप सारे स्टॉल पण आहेत. बाप्पाला घ्यायला आलेलो आहे.
हो